नमस्कार. काही बाईच्या पुढील भागात आज आपण भेटत आहोत एक नवीन विषय घेऊन. आज आपल्या सोबत आहेत अनुराधाताई देशपांडे. नमस्कार. आजच्या एपिसोडचा विषय अर्थातच थोडा वेगळा आहे आणि मी थोडीशी सिच्युएशन तुम्हाला सांगते. मी आहे सुनेच्या भूमिकेत आणि अनुराधाताई आहे सासूच्या भूमिकेत. IT क्षेत्रात काम करणारी सून आणि तिच्या सासूबाई असा आत्ताच्या या घडीचा सीन आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत 2. अगं काय सुरू आहे तुझं? हॉलमध्ये लाईट दिसला म्हणून सहज डोकावले तर तू आपली कामच करतेस. काय विशेष? अहो आई, परवा प्रमोशन घेतलं मी, पण आता पहिला प्रोजेक्ट जो होता माझा तो मला उद्या हँड ओव्हर करायची वेळ आलेली आहे आणि हँड ओव्हर करायचंय म्हणजे मला सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार तर करणं भाग आहे आणि तो व्यवस्थितच हातात द्यायला हवाय दुसऱ्याच्या. म्हणून माझी सध्या रात्रीची आज ती 2 दिवस झालं जरा गडबड. काल तुम्हाला जाग आली नाही, पण कालही मी होते. आजही मला करणं भाग आहे कारण का उद्याची लास्ट डेट आहे. मला उद्या हँड ओव्हर अच्छा, करायचं. ते हे हँडओव्हर म्हणजे आमच्या काळातला वसा आहे का तो? घेतला बरोबर वसा टाकू नका, हा वसा पुढे चालवा का बरोबर बाई? हो 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 हं? खरंच आहे. हँड ओव्हर म्हणजे एका हातातून म्हणजे नुसतंच डॉक्युमेंटेशन तुम्ही एका हातातून दुसऱ्या हातात देत नाही. तुम्ही प्रत्येक म्हणजे जग जर म्हणतात ना मुव्हेबल असायला हवं, सिच्युएशन मुव्हेबल असायला हवी, तुम्हाला हँड ओव्हर करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि हँड ओव्हर कसं करायचं हे जेव्हा म्हणजे मी आजच्या ह्या वयात विचार करते तेव्हा माझ्यासमोर पहिल्यांदा कोण येतं माहितीये का? तुम्ही. अगं, हँड ओव्हर कसं करावं म्हणजे कॉर्पोरेट लाईफ आणि फॅमिली लाईफ ह्या जरूर 2 वेगळ्याच गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की हँड ओव्हर करण्यामागची जी एक भावना आहे, जी आनंददायी आनंद आहे, तो कसा दुसऱ्याला द्यावा, तो स्वतःही घ्यावा आणि दुसऱ्यालाही द्यावा, हे मी खरं तर आई तुमच्याकडनं शिकलेली आहे. तुम्हाला आठवतंय का? म्हणजे असं माझं लग्न झालेलं होतं तेव्हा एक साधारण 1-1.5 वर्षानंतरची गोष्ट असेल. म्हणजे खरं तर करिअर, नोकरी आणि हे म्हणजे साधारण माझं लाईफ असं ह्याचंच होतं, की मस्त मी छान राहत होते. फारशी गृहिणी पदाची वगैरे जबाबदारी घेण्याची माझी तरी काही फारशी इच्छा नव्हती. पण आई तुम्ही मला म्हणजे न बोलता पण कृतीतून ह्या गोष्टींकडे म्हणजे ओढलत अक्षरशः. तर मला त्यावेळेला आठवतंय, की लग्न झाल्यावर नुकतंच 1.5 वर्ष झालेलं होतं आणि महिला दिनाचं औचित्य साधून मी तुमची आणि आईची म्हणजे माझ्या आईची वीणा वर्ल्डसाठी वुमन स्पेशलसाठी हे केली होती ट्रिप आम्ही बुक केलेली होती तुमची आणि तुम्ही तेव्हा त्यावेळेला निघाला होता ट्रिपला जाताना. अर्थातच मला फारसं नोकरी इतकंच माझं जग मर्यादित होतं. घर संसाराची जबाबदारी मी तेव्हा फारशी घेतलेली नव्हती आणि तुम्हाला हे कुठेतरी जाणवलेलं होतं. पण तुम्ही जाताना जी माझ्यासाठी तयारी करून गेलात किंवा तुमचा संसार 15 दिवसासाठी मला हँड ओव्हर जो केलात ना, त्याला तोड नाही आई. अरे म्हणजे वा. दळणाचे डबे म्हणू नका, तिखटा मिठाचा डबा म्हणू नका. फ्रीज सुद्धा अगदी छान भाज्यांनी, फळांनी भरून ठेवलेला होता आणि अगदी मला त्यातल्या त्यात बारीक गोष्ट म्हणजे कामवाल्या बाईचा महिना संपत आला होता म्हणून तुम्ही जाताना फ्रीज खाली तिचे पैसे ठेवलेले होते आणि मला जाताना सांगून गेला, की बरोबर महिना झाला, की तिचे पैसे तू तिला देऊन टाकशील कारण का त्या लोकांचं कष्टाचे पैसे आहेत आणि त्यांना ह्या गरज असते त्या गोष्टीची त्या वेळेला. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टींचा सुद्धा तुम्ही माझ्या हातात संसार देताना 15 दिवसासाठीच दिला होता कारण का तुम्ही परत येणार 15 दिवसांनी आलेला होतात आणि तुम्ही परत थोडे दिवस तुमचं चाललेलं होतं. पण त्या ह्याच्यात जे 15 दिवस तुम्ही मला ते जे दिलेली होती ती जबाबदारी की अत्यंत म्हणतात ना की मला सोपी केलेली होती. तो म्हणजे मला संसारात शिरण्यासाठी म्हणजे जे माझं बोट मला धरून तुम्ही अगदी त्या ह्याच्यात घेतलं तो संसारात घेतलं की आता हे तुला थोडं थोडं हळूहळू करायचं आहे आणि आणि बाबांच्या वेळेला सुद्धा त्यावेळेला मला तुम्ही बाबांची जबाबदारी सांगितली. त्यांची औषधं, गोळ्या, त्यांना शुगर जास्त. पण नाश्ता त्यांना वेळेवर दे, गोळ्या दे म्हणून. पण माझ्याकडनं नेमकं त्यावेळेला जरा थोडंसं म्हणजे झालेलं होतं कारण का मला फारशी अशी काही या गोष्टीचा सिरियसनेस नव्हता. पण
त्यावेळेला गोंधळ झाला, तुमचा व्हिडिओ कॉल नेमका त्यावेळेला यावा, आणि पण तरी सुद्धा मला गौरवनी आणि बाबांनी सुद्धा इतकं छान सामावून घेतलं की त्यांनी तुम्हाला जाणूनही दिलं नाही की त्यांच्या बाबतीत थोडासा काही त्यांना चक्कर वगैरे आलेली आहे. आणि तो प्रसंग इतका छानपणे सगळ्यांनी निभावून नेला. आणि त्या क्षणापासून मला जाणीव झाली की नाही नाही, ही सगळी लोक मला त्यांच्यात सामावून घेण्यासाठी तितकीच मदत करतात, आणि आता मला काही जबाबदाऱ्या मला घ्यायला पाहिजेत, आपलेपणाने स्वीकारायला पाहिजेत. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चटकन बदलून गेला. आणि ते म्हणून म्हणले की मला तिथून हँड ओव्हरची एक हे म्हणजे तुमचं ते कौतुक वाटायला लागलं की अरे किती छान पद्धतीने या एका प्रवाहाला दुसऱ्या प्रवाहात मिसळण्यासाठी म्हणजे अगदी शांतपणे तुम्ही ती गोष्ट करता. आणि आतापर्यंतचा जो माझा म्हणजे तुमचा संसार हळूहळू माझ्यापर्यंत आला, तोही असाच एक 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 जबाबदारी तुम्ही सहज माझ्या हातात देत 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 हँड ओव्हर करतच आहे. म्हणजे म्हणलं ना, हा वसाच आहे की जे मी केले ते तू पुढं चालू ठेव. म्हणजे त्याच्यावर कंपल्शन नाही किंवा त्याच्यात काही सूचना नाही, पण सहजपणे जे देणं आहे ते कुठून शिकला तो आई तुम्ही हे सगळं? म्हणजे चला, तुझा गृहस्थाश्रमात चंचू प्रवेश झाला. छान सक्सेसफुली झालेला आहे. आणि हे शिकणं, खरं सांगू का, काही गोष्टी माझ्या आईकडनं, काही सासूबाईंकडनं, आणि आपले काही संस्कार असतात ग आपल्यावर काही झालेले. बरोबर. आणि आपण हळूहळू हळूहळू ज्यावेळेला मी घरी आले त्यावेळेला माझंही बाई वास्तविक पाहता लहानच होतं. आणि आमच्या आई 40-45 वर्षाचं वय ग फक्त. त्यामुळे त्यांच्या संसाराचा जो काही हे होता ओढा किंवा त्यांची जी आसक्ती होती ती अजून संपलेली नव्हती. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग मी त्यांच्या हाताखाली हळूहळू शिकायला लागले. पण ज्यावेळेला खरं तर ही जबाबदारी माझ्यावर केव्हा अगदी पूर्णपणे येऊन पडली, त्यांना टायफॉइड झाला अगं. आणि टायफॉइड झाला त्याच्यानंतर त्या उठल्या, पण तो टायफॉइड पुन्हा उलटला. कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांना माझ्या पटायच्या नाही आणि थोडासा त्यांना स्ट्रेन झाला, तो टायफॉइड उलटल्यानंतर मग माझ्या पद्धतीने मी हळूहळू करायला लागले. पण त्या तिकडे अंथरुणावर असले तरी लक्ष त्यांचं होतं, काय करते काय नाही. मग माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं की नाही मी कुठे चुकते हे मला ज्यावेळेला उमगलं त्यावेळेला मग मी रोज त्यांना जाऊन विचारायचे, आई या भाज्या आहेत, कुठली भाजी करायची आज, ती करूया. त्यांनी ते ज्या म्हणतील ते भाजी. असं करत 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 ते खरं तर माझ्याकडे मग आपोआप आलं. त्याच्यात काहीही हे नाही. आणि तू जसं म्हणालीस की खरंच आहे, जीवन हे वाहतं असलं वाहतंय. बरोबर आहे. त्यामुळे हे सगळं आपोआप आलं. प्रवाहात प्रवाह सोडणं सहज सोडणं, आणि प्रवाही पण नदीचं प्रवाही पाण्याचं प्रवाही पण चालू ठेवणं हा प्रत्येक प्रवाहाचा म्हणजे म्हणलं ना तो धर्म आहे. आणि तो त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडायला पाहिजे. म्हणजे मला अजून एक तुमच्याबद्दल असं म्हणजे आई आणि तुम्ही जेव्हा ट्रिपला गेला होतात ना तेव्हा मला आईनी असं सांगितलेलं होतं की म्हणजे त्या हँडओव्हर करणं तुमचा तो गुणधर्मच म्हणजे इतका छान गुण आहे की विचारायला म्हणजे देखणे पण आहे त्या हँडओव्हर करण्यामध्ये जे देखणे पण आहे ना ते मी नेमकं टिपलेलं आहे. म्हणजे आईनी सुद्धा हे सांगितलं होतं की आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो होतो ना तर तेव्हा त्यांनी जेव्हा रूम चेकआउट करायची हॉटेलमधून वेळ आली तेव्हा त्यांनी अगदी छानपैकी म्हणजे मी सगळं बॅगा भरल्या माझ्या आणि निघालो आम्ही. त्या म्हणाल्या नाही अशी रूम द्यायची नाहीये ताब्यात आपल्याला. त्यांनी त्या म्हणजे अगदी त्यांना त्या व्हायची बेडशीटांची वगैरे घडी नीट नाही करता आली, पण ज्या गोष्टी जिथं होत्या त्या व्यवस्थित त्यांनी सगळी रूम आवरून मग त्या बाहेरून त्यांनी लॉक लावला. म्हणजे मी हे पहिल्यांदाच पाहिलेलं की आपण चेकआउट करताना रूम एवढी व्यवस्थित कुणाच्या ताब्यात देणं. म्हणजे मी त्याच्यावर आईलाही हे सांगितलं का अगं तू त्यांचं ते रूमचं तर मी रोज घरात ह्या गोष्टी बघते की साध्या त्या बाथरूम मधनं सुद्धा जेव्हा बाहेर येतील ना तेव्हा त्यांचं बाथरूम इतकं स्वच्छ असतं ना की फक्त पाणी आहे खाली म्हणून त्यांनी तिथे आंघोळ केली इतकाच त्यांचा तिथल्या वावराचा हे लक्षात येतो. अदरवाईज त्या इतक्या म्हणजे म्हणलं ना की हे आपल्यानंतर इथे कुणीतरी जाणार आहे, कुणीतरी ही गोष्ट वापरणार आहे ह्याचं भान त्यांना इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं हे बाथरूमचं म्हण किंवा हॉटेलच्या रूमचं म्हण किंवा घरातल्या ओट्याचं सुद्धा म्हण प्रत्येक गोष्टीचं त्यांना हे भान असतं की माझ्यानंतर ही गोष्ट कुणीतरी वापरणार आहे आणि त्या वापरण्यात म्हणजे
एक सहजता, एक सोपेपणा यावा, त्याला ती गोष्ट परत सुरुवातीपासून करायला लागू नये किंवा त्याचा काही त्रास होऊ नये, इतकी खबरदारी त्या इतक्या छानपणे घेतात ना. आणि खरोखर हे म्हणून म्हणले की हे हँडओव्हर जे आहे ना, ते म्हणलं ना प्रत्येकाने शिकावं. मला असं तुमच्याकडे बघून, म्हणजे मी तर खरंच आहे म्हणजे माझ्यासाठी तुम्ही या बाबतीत गुरुच आहात अगदी. नाही ग, असं काही नसतं. आता तू एवढ्या मोकळेपणाने बोलते तर तुला पण एक प्रश्न विचारू का, हो, जरूर. की तुला गौरव म्हणजे जो माझा मुलगा पण तुझा नवरा म्हणजे तो कसा वाटतो? कारण सुरुवातीला जसं तू काही जे सगळं बोललीस की नाही, की आई मला असं तुमचं हे आवडलं ते आवडलं वगैरे, पण ज्यावेळेला तू लग्न होऊन घरी आली ना, त्यावेळेला मला हे माहिती होतं की येणारी मुलगी आपलं माहेर, आपली माणसं जी सध्याला तिची होती ती सगळी सोडून आली. त्यामुळे या घरात तिला प्रेम देणं, आपलंसं करणं हे आता आपल्या सगळ्यांचं काम आहे. बरोबर आहे. त्यातून तू नोकरी करणारी, त्यामुळे तुझ्या ह्याच्यावर सगळी जबाबदारी टाकायची नव्हतीच. सोपीनं. म्हणजे टाकणारच नव्हते मी, पण हळूहळू हळूहळू ते आपोआप होत गेल्या. पण म्हणून आता मी तुला असं विचारते की तुला गौरव कसा वाटतोय? तुम्ही एक मुलगा, म्हणजे प्रत्येक आई एक मुलगा जेव्हा तिच्या सुनेला नवरा म्हणून हँडओव्हर करते, म्हणजे आई आणि मुला, म्हणजे मुलाची भूमिका त्यावेळेला बदलते, तो नवरा या भूमिकेत येतो. आणि जेव्हा मी म्हणलं की तुम्ही गौरवच्या बाबतीत जेव्हा म्हणता ना, तेव्हा मी म्हणते त्याची मुळात जडणघडणच इतक्या चांगल्या संस्कारात झालेली आहे. त्यामुळे प्रश्नच नाही, माणूस म्हणून तो 100% उत्तम आहे. तो नुसता नवरा म्हणूनच नाही, तर तो एक उत्तम जावई आहे. म्हणजे माझ्या आईबाबांसाठी तो उत्तम जावई आहे, माझ्या बहीण भावंडांसाठी तो एक उत्तम मेहुणा आहे. आणि मी त्याला इतरही जेव्हा सर्कल, तेव्हा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा इतर नात्यांच्या ह्याच्यात बघते, तेव्हा तो सगळ्या नात्यात तेवढाच फ्लेक्झिबल आहे जितका तो असायला हवा. आणि अर्थातच ही जडण, म्हणून म्हणले की हँडओव्हर आपण फक्त डॉक्युमेंट्स करत नाही किंवा ऑफिशियल काही हे असतं असं नाहीये. हँडओव्हर आपण नाती करत असतो, घरातली परिस्थिती असती ती करत असतो, माणसांना आपल्याला एकमेक, म्हणजे भूमिका बदलतात तेव्हा तुम्ही हँडओव्हरच केलेलं असतं एक प्रकारे त्यांना. तर हँडओव्हर ही कल्पना मी म्हणले की तुम्ही टेक अँड गिव्हचा हा एक उत्तम हे आहे, म्हणायला हरकत नाहीये, सुरुवात आहे ही. आणि तुम्ही जेव्हा ती चांगल्या पद्धतीने द्याल, सन्मानपूर्वक द्याल, तेव्हा त्याला घेणाऱ्यालाही त्यात एक आनंद मिळतो आणि अर्थातच देणारा समाधानीच असतो. मी, कारण का मी काहीतरी चांगलं देतोय. म्हणजे जेव्हा आपण हे एक गाणं आहे आपल्याला पूर्वी, मला वाटतं हकीकत सिनेमातलं, कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. असं जेव्हा हे एक आव्हान आहे की तुम्हाला मी देश आता तुमच्या हवाली करतोय, आज सैनिक शहीद होण्याच्या ह्याच्यावर आहे, आणि त्यावेळेला केलेलं हे एक भावनिक आव्हान आहे की आता देशाचा विजय किंवा देश आम्ही इथपर्यंत आणून सोडलेला आहे, आता ह्याच्या पुढचं काम पुढच्या पिढीचं आहे, पुढच्या लोकांचं आहे. आणि म्हणजे म्हणलं की ती भावना तुम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड करायची. इतका म्हणजे छान आणि म्हणजे म्हणलं की सुंदर भाव या गाण्यातून आहे. म्हणजे पिढ्यातून पिढीकडे, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हे सतत काही ना काहीतरी गोष्टी म्हणजे आपले कुळधर्म म्हणू नका, कुळाचार म्हणू नका, नाती म्हणू नका, ही सतत हँडओव्हर होत असतात. आणि त्यावेळेला ती सजगपणे जाणीवपूर्वक आपण घेतो किंवा जाणीवपूर्वक ही करतो, आणि योग्य वेळेत आणि योग्य वयात ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत असं मला. म्हणजे हँडओव्हर सुद्धा वेळ उलटून गेल्यावर तुम्ही करण्यातही काही अर्थ नसतो, किंवा वय उलटून गेल्यावरही करण्यात अर्थ नसतो. कारण का हँडओव्हर म्हणजे अशी गोष्ट आहे की त्याच्या ह्याच्या म्हणजे अनेक जबाबदाऱ्या मिळून एक सत्ता बनते. तसंच एक एक जबाबदारी जर तुम्ही कमी कमी करत गेला किंवा हँडओव्हर करत गेला, तर ती सत्ता गेल्याचं दुःख तुम्हालाही नसतं आणि ती सत्ता मिळाल्याचं आसुरी आनंदही समोरच्याला नसतो. तुम्हाला जबाबदारीची तिथं जास्त जाणीव येते. आणि ही गोष्ट हँडओव्हर करताना प्रत्येक वेळेला जर आपण लक्षात ठेवली आणि प्रत्येक गोष्टी जेव्हा हँडओव्हर करायची वेळ येते, तेव्हा ती घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला कायमच आनंददायी वाटावी असं मला वाटतं. आणि शेवटी म्हटलं नाही की हा एक प्रवाहातून प्रवाहात मिसळण्याचा एक हे आहे, बरोबर आहे की नाही आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही नेहमी मला म्हणता की निसर्गाकडे बघ. बरोबर आहे, निसर्गासारखा गुरु नाही. खरंच खरंच खरंय. वसंतात आलेली पालवी कोळी पानं, शिशिर ऋतूमध्ये इतकी
निशब्दपणे गळून जातात. पडलेली असतात की अगदी. काही त्यांची तक्रार नाही आहे, काही नाही. इतकं निर्लेपपणे आपल्याला आपल्या आपल्या आयुष्याकडे बघता यायला पाहिजे. जसं आता मी तुला म्हटलं की नाही, की तुला नवरा म्हणून कसा वाटतं गौरव. तर खरं सांगू का, की सन इज सन टिल ही गेट्स अ वाईफ. ह्याचं मला पूर्ण पक्का हे आहे. त्यामुळे एकदा तुझ्या हातात सोपवलंय आणि आता मी तुझं पाहते, संवेदनशील मन, तुझी शिकण्याची वृत्ती, तुझं टिप कागदासारखं जे काही टिपणं सुरू आहे, तर आय एम हॅपी की तू सगळं व्यवस्थित पुढे नेणार आहेस. त्यामुळे मला हँडओव्हर म्हणजे हा वसा मी आपणहून तुला स्वखुशीने हो ना. आणि दिलेला. मी तर नेहमीच असं म्हणेन की अशी म्हणजे आई मुलांना आणि अशा सासू घरोघरी असल्या तर म्हणून ना की एक चांगलं कुटुंब ह्यातून निर्माण होतं. एक नक्की. चांगलं कुटुंब, अशी अनेक चांगली कुटुंब मिळून एक समाज समाज. तयार होतो आणि एक चांगले समाज समाज, एक शेवटी देश. देशकार्याला आपण हे करतो, अर्पण करतो बरोबर. किंवा देशकार्य पुढे नेतात. आणि म्हणून म्हणले की एक चांगल्या गोष्टी एकमेकांना हँडओव्हर करणं आणि त्या शिस्तीत, वेळेत आणि योग्य भावनेने करणं, सन्मानपूर्वक करणं, ही खरोखर काळाची गरज आहे. म्हणजे आपण जर आपला मागचा इतिहास बघितला तर म्हणजे माणूस उत्क्रांत जेव्हा होत गेला असं जेव्हा आपण म्हणतो, जे आज आपण आजचं हे ग्लोबल आयुष्य जेव्हा बघतोय, जगतोय आणि उपभोगतोय, तर त्याच्यामागं मागच्या अनेक पिढ्यांचं योगदान आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. अनेक लोकांनी ह्याला काही काही दिलेलं आहे, तेव्हा आज आपण हे आयुष्य खरंच आहे. जगतोय. म्हणजे सामाजिक म्हणा, कौटुंबिक म्हणा किंवा अगदी एका छोट्याशा बिंदूला सुरुवात करून आपण पण मग कुठपर्यंत गेलोय. सिंधू पर्यंत पोहोचायला काही एकदम. म्हणून म्हणले की सगळंच जे बिंदूचा काही आहे. सिंधू आणि झालाय. माणूस उत्क्रांत होणं, यालाच उत्क्रांत होणं म्हणतात, की एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत काही ना काहीतरी हँडओव्हर झालेलं आहे. फक्त आपल्याला गरज आहे त्या हँडओव्हरची कदर करण्याची, ते जाणण्याची आणि त्याच्याकडे अत्यंत सजगतेने बघण्याची. इतकंच यातून सांगायचंय. तर श्रोते हो, आजचा हा विषय आमचा कसा वाटला तुम्हाला, हे जरूर आम्हाला कमेंटद्वारे कळवाल. आम्ही वाट पाहत आहोत. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. धन्यवाद.